मुंबईमधल्या मतदानाच्या आधी आता राजकारणामध्ये कसाबची एंट्री झालेली आहे। शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि त्यामुळे मतदानाच्या आधी राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय आणि तापलेल्या राजकारणासंदर्भातीलच आता पाहणार आहोत हा स्पेशल रिपोर्ट। लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे। या मुंबईवरचा हा हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे। करकरेंचा मृत्यू कुणाच्या गोळीमुळे? वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे वातावरण तापलं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे मुंबईतल्या मतदानाआधीच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। भाजपने मुंबई उत्तर मध्यमधून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे, पण निकम हे देशद्रोही असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। 2008च्या मुंबई हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे हे ज्या गोळीमुळे शहीद झाले ती गोळी अतिरेकी कसाबच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती, तर ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटली होती असा घणाघाती आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। तो पोलीस संघाचा समर्थक असल्याने या मुद्द्यावर उज्ज्वल निकमांनी पांघरुण घातलं असा आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का हा प्रश्न येतो। वडेट्टीवारांच्या या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे विधान शहीदांचा अपमान करणार असल्याचं म्हटलंय, तर काँग्रेस कसाबच्या सोबत असल्याचा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। म्हणजे कसाबच्या अपमानाची चिंता, परंतु जे निष्पाप मुंबईकरांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूची भीती, वेदना, दुःख या काँग्रेसवाल्यांना नाही आणि अतिशय मोठं भाष्य, जे दुर्दैवी भाष्य, शहीदांचा अपमान करणारं ज्या मुंबई पोलिसांनी एनएसजी कमांडोंनी या मुंबईवरचा हा हल्ला वर्तवून लावण्यासाठी जे शौर्य गाजवलं त्या शौर्य गाजवलेल्या सर्व पोलिसांचा आणि शहीदांचा अपमान आहे। या ठिकाणी आता एक गोष्ट स्पष्ट होते, पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात आणि वडेट्टीवार अजमल कसाबसाठी अश्रू ढाळतात। वडेट्टीवारांना ही चिंता आहे की उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं। अरे वडेट्टीवारजी, ज्या अजमल कसाबने या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले, ज्या अजमल कसाबने भारतावर हल्ला केला, त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आता हे स्पष्ट आहे, भाजप सेना युती ही उज्ज्वल निकमांच्या सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाबच्या सोबत आहे। काँग्रेसनं मात्र विजय वडेट्टीवार यांच्या विधानापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलाय। त्यांचं व्यक्तिगत आहे, ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांना काही शासकीय माहिती असेल, काँग्रेसचं हे कुठल्याही पद्धतीचं मत नाही। तर दुसरीकडे विजय वडेट्टीवारांच्या समर्थनासाठी माजी पोलीस अधिकारी आणि हु किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक SM मुश्रीफ धावून आले। निकमांनी सरकार आणि कोर्टाची दिशाभूल केल्याचं सांगत त्यांनी निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी केली आहे। की करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते, त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं, पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस, हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी, तो RSSशी संबंधित होता।
म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवाल्यांनी जे म्हटलेलं आहे ते 100% खरं आहे. मुंबईच्या 26/11 हल्ल्याच्या खटल्यात आणि कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात उज्ज्वल निकम यांचा मोठा वाटा आहे. त्यांना उमेदवारी देऊन भाजपनं त्यांची हीच लोकप्रियता कॅच करण्याचा प्रयत्न केलाय. पण त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची रणनीती आता कितपत यशस्वी होते हेही पाहणं महत्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.